Good morning, all of you. Today we are going to learn our practical number 5 sentences using direct and indirect speech. तर बघा, आत्तापर्यंत तुम्ही 10वीमध्ये पण शिकलेले आहात डायरेक्ट इनडायरेक्ट कसं करायचं किंवा कुठले फॉर्म्युले यूज करायचे. त्याचबरोबर आपण थेअरीमध्ये पण शिकलेलो आहोत की डायरेक्ट इनडायरेक्टचे सेंटेन्सेस कशा पद्धतीनं तयार करायचे. ओके, पण प्रॅक्टिकल ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यातून तुम्हाला काय होतं तर ओन लर्निंग एक्सपिरियन्स हा मिळत असतो. ओके, म्हणजे बघा, प्रॅक्टिकलमध्ये आपण दुसरं काय करतो तर जे तुम्हाला काही फॉर्म्युले शिकवलेले असतात किंवा जे काय तुम्हाला स्वाध्याय दिला जातो तर त्याची रिप्रॅक्टिस आपण काय करत असतो तर ही प्रॅक्टिकलमध्ये करत असतो. ओके, तर बघा, फर्स्ट वन इज प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स. म्हणजे हे प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स म्हणजेच काय तर प्रॅक्टिकल हे आपण नेमकं कशासाठी करतोय किंवा याच्यातून आपल्याला कुठल्या प्रकारचा एक्सपिरियन्स मिळणार आहे हे बघण्यासाठी. ओके, narration is the skill of converting and conveying exact words of speaker without changing meaning with necessary changes in terms of time factor. तर बघा, नरेशन इज द स्किल ऑफ कन्व्हर्टिंग अँड कन्वेईंग एक्झॅक्ट वर्ड्स. तर नरेशन किंवा कथन करणं हे काय तर एक प्रकारचं कौशल्य आहे. कशाचं तर आपले जे काही बोलणं असेल किंवा आपले जे काही डायलॉग्स असतील ते कन्व्हर्ट करणं किंवा कन्व्हे करणं. म्हणजे आपले जे एक्झॅक्ट शब्द असतील म्हणजे आपण जे आपल्या तोंडातून जे काही उद्गार पडलेले आहेत ते जशीच्या तसं वापरणं हे काय तर हे कशामध्ये आपण योग्य पद्धतीनं वापरू शकतो तर नरेशनमध्ये. तर बघा, स्पीकर विदाऊट चेंजिंग मिनिंग विथ नेसेसरी चेंजेस इन टर्म्स ऑफ टाईम फॅक्टर. तर आणि त्याचबरोबर ते जे वर्ड्स असतात एक्झॅक्ट वर्ड्स किंवा जे अचूक उद्गार असतात आपल्या तोंडातून पडलेले ते जसेच्या तसे वापरणे, त्याचा कुठल्याही प्रकारचा अर्थ न बदलता. पण त्याच्यामध्ये काळानुसार काय केले जातात तर काळानुसार किंवा लिंगानुसार किंवा वचनानुसार त्याच्यामध्ये काय केले जातात तर थोडेफार बदल केले जातात. पण तरीही जरी यामध्ये बदल केला गेला तरीही त्यातलं जे त्याचं रिअल मिनिंग असतं ते काय होत नाही तर चेंज होत नाही. An engineering professional has to convey message from higher authority to subordinates or vice versa. तर बघा, इंजिनिअरिंग प्रोफेशन जे आहे किंवा इंजिनिअरिंगच्या प्रोफेशनमध्ये काय होत असतं बघा, त्यांना काय करायला लागतं तर हायर ऑथॉरिटीपासून ते अगदी छोट्याशा नोकर वर्गापर्यंत काय करावं लागतं, त्यांना हे मेसेज कन्व्हे करावे लागतात. ओके, तर असे मेसेज कन्व्हे करत असताना बघा, इन दिस रिगार्ड चेंज द नरेशन इज इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी विच कॅन बी ॲप्लाइड ॲट वर्कप्लेस. तर अशा पद्धतीनं नरेशन चेंज करणं हे काय तर सगळ्यात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी बनलेली आहे कुठं तर त्यांच्या. आणि ते काय करू शकतात तर अशा प्रकारचे नरेशन चेंज केल्यानंतरचे सेंटेन्सेस त्यांच्या वर्कप्लेसच्या ठिकाणी म्हणजेच कामाच्या ठिकाणी ते काय करू शकतात तर वापरू शकतात. The correct usage of sentences in direct and indirect speech will develop the competency of communicating in English in spoken and written form. तर बघा, ज्यावेळी तुम्ही योग्य फॉर्म्युले वापरून किंवा योग्य सूत्र वापरून ज्यावेळी सेंटेन्स कन्स्ट्रक्शन करत असताय कशामध्ये तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सेंटेन्सेसमध्ये. ओके, त्याचवेळी काय होतं आहे तर तुम्ही तुमच्यामध्ये जी कॉम्पिटन्सी असते म्हणजे इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करण्याची जी कॉम्पिटन्सी असते म्हणजे जी क्षमता असते ती काय होत असते तर डेव्हलप होत असते. त्याचबरोबर तुमचं जे स्पोकन फॉर्म आणि रिटन फॉर्म आहे त्यामध्ये सुद्धा काय होत असते तर प्रगती होत असलेली आपल्याला दिसून येते. ओके, म्हणजे बघा, टोटल जर आपण सगळ्या प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स या पॉईंटचा विचार करायला गेलो तर याच्यातून आपण नेमकं काय शिकतो तर नरेशन करण्याची स्किल शिकतो, नरेशन चेंज करण्याची. त्याचबरोबर जर फॉर्म्युले व्यवस्थित माहिती असेल तर आपण सेंटेन्सेस चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आणि समजा एका व्यक्तीचा मेसेज हा दुसऱ्या व्यक्तीला तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा असेल पण त्याचे जसे शब्द होते तसेच्या तसे पण त्याचं मिनिंग न बदलता तर ते आपण कशा पद्धतीनं तो मेसेज कन्व्हे करू शकतो किंवा दुसऱ्याच्या
सेंटेन्समध्ये किंवा दुसऱ्याच्या बोलण्यामधून आपण तो कसा कन्व्हर्ट करू शकतो हे आपण काय करतो तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये शिकत असतो. ओके, सेकंड पॉईंट बघा, रिलेव्हन्स टू प्रोग्राम आउटकम्स POs अँड PSOs. तर हे जे प्रॅक्टिकल आहे त्यातून आपण कुठल्या प्रकारचा आउटकम किंवा कुठल्या प्रकारचे POs आणि PSO शिकतो बघा. तर PO1 बेसिक नॉलेज म्हणजे हे तर आपल्याला क्लिअर आहे की अशा पद्धतीच्या प्रॅक्टिकलमधून किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, ॲक्टिव्ह व्हॉईस पॅसिव्ह व्हॉईस असेल, या प्रकारच्या प्रॅक्टिकलमधून आपण काय शिकतो तर बेसिक नॉलेज हे शिकतो. आणि सेकंड आहे बघा PO9 कम्युनिकेशन. त्याचबरोबर जर आपण चांगल्या पद्धतीनं किंवा योग्य पद्धतीनं व्यवस्थित फॉर्म्युलेमध्ये किंवा सूत्रामध्ये बसून आपलं जर सेंटेन्स कन्स्ट्रक्शन मिनिंग न बदलता चेंज केलं किंवा डायरेक्ट सेंटेन्स हे इनडायरेक्ट सेंटेन्समध्ये त्याचं मिनिंग न बदलता चेंज केलं तर आपण योग्य पद्धतीनं कम्युनिकेट करायला सुद्धा शिकू शकतो. ओके, थर्ड पॉईंट बघा, रिलेव्हंट कोर्स आउटकम्स COA फॉर्म्युलेट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस. आता हे जे प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल नंबर 5 सेंटेन्सेस युजिंग डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, हे कशाशी रिलेटेड आहे तर ग्रामरशी रिलेटेड आहे. ओके, तर बघा अशा पद्धतीचे जे सेंटेन्सेस आहेत ते आपण तर अशा पद्धतीच्या सेंटेन्सेसमधून आपण काय करू शकतो तर ग्रामॅटिकली सेंटेन्सेस फॉर्म्युलेट करायला शिकतो. आलं लक्षात? त्याचबरोबर बघा नेक्स्ट पॉईंट, प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम मेक सेंटेन्सेस युजिंग करेक्ट डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. तर हे जे प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल नंबर 5 सेंटेन्सेस युजिंग डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, तर हे प्रॅक्टिकल शिकल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम काय मिळतो, म्हणजे या प्रॅक्टिकलमधून आपण काय शिकलो असा निष्कर्ष निघतो तर आपण मेक सेंटेन्सेस युजिंग करेक्ट डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, तर आपण योग्य पद्धतीनं किंवा सूत्रामध्ये बसवून डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचे जे सेंटेन्सेस आहेत ते तयार करायला शिकलो. ओके, नेक्स्ट बघा प्रॅक्टिकल स्किल्स. मग या प्रॅक्टिकलमधून आपण कोणकोणत्या स्किल्स ॲक्वायर करतो बघा. तर बघा प्रॅक्टिकल स्किल्समध्ये फर्स्ट वन आहे यूज कम्प्युटर सिस्टीम्स इन्क्लुडिंग लँग्वेज लॅब सॉफ्टवेअर. म्हणजेच लँग्वेज लॅब सॉफ्टवेअरचा वापर करून आपण काय करायचं आहे तर कम्प्युटर सिस्टीम शिकतो. त्याचबरोबर सेकंड आहे बघा डेव्हलप लिसनिंग स्पीकिंग रीडिंग अँड रायटिंग स्किल्स. तुम्ही एक पॉईंट लक्षात घ्या की यामध्ये आपण प्रत्येक जे इंग्लिशचं प्रॅक्टिकल असणार आहे त्याच्यातून आपण काय शिकणार आहोत तर ज्या इंग्लिशच्या 4 स्किल्स आहेत LSRW. ओके, L म्हणजे लिसनिंग, S म्हणजे स्पीकिंग, R म्हणजे रीडिंग आणि W म्हणजे रायटिंग. तर ह्या 4 स्किल्स आपण काय करत असतो तर इंग्रजीच्या प्रॅक्टिकलमधून ॲक्वायर हे करत असतो. नेक्स्ट बघा रिलेव्हंट अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम्स. तर याच्याशी रिलेटेड असलेले अजून कुठले स्किल्स आपण ॲक्वायर करतो बघा. तर फॉलो सेफ्टी प्रॅक्टिसेस, म्हणजेच ज्या काही गोष्टी असतील किंवा जे काही इक्विपमेंट्स असतील ते तुम्ही सेफली किंवा अतिशय सुरक्षितपणे हाताळायला शिकता. आणि सेकंड वन इज सेल्फ लर्निंग ॲटिट्यूड. आणि ज्यावेळी हे प्रॅक्टिकल तुम्ही स्वतः करत असता त्यावेळी तुमच्यामध्ये सेल्फ लर्निंग ॲटिट्यूड हा डेव्हलप होत असतो. म्हणजे तुम्ही स्वतः गोष्टी करायला शिकत असता. ओके, नेक्स्ट बघा मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड. बेसिक नॉलेज ऑफ टेन्सेस कनेक्टर्स अँड प्रोनाउन्स इज रिक्वायर्ड फॉर चेंजिंग द नरेशन. तर बघा जर आपण अशा पद्धतीचं प्रॅक्टिकल करायला शिकत आहोत तर त्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टींची गरज आहे बघा, ज्या आपण गोष्टी थेअरीमध्ये शिकलेलो असतो. तर बेसिक नॉलेज ऑफ टेन्सेस
काळ जे आहेत म्हणजे जे टेन्स आहेत त्यांचं आपल्याला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कनेक्टर्स म्हणजेच जो आपण कंजंक्शन्स हा चॅप्टर शिकलेलो आहोत. ओके, अँड, बट, आल्सो, ॲज सून ॲज, नायदर, नॉर, आयदर, ऑर. तर अशा पद्धतीचे कनेक्टर्स कधी कुठल्या सेंटेन्सेसमध्ये कुठल्या विशिष्ट जागेला वापरायचे हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, त्याचबरोबर प्रोनाऊन्ससुद्धा कशा पद्धतीनं वापरायचे म्हणजे प्रोनाऊनची प्रथमा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रोनाऊन्सची द्वितीय माहिती असणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. त्याचवेळी आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट सेंटेन्सेस हे चेंज करू शकतो. द रूल्स ऑफ नरेशन शुड बी टेकन इन टू अकाउंट व्हाईल मेकिंग द चेंजेस फ्रॉम डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच अँड व्हाईस वर्सा. त्याचबरोबर जे काही तुम्हाला रूल्स शिकवलेले आहेत थेअरी शिकवत असताना, ओके, तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हा चॅप्टर ज्यावेळी आपण थेअरीमध्ये शिकलो तर ते थेअरी शिकत असताना त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक टेन्ससाठी वेगवेगळे फॉर्म्युले शिकवलेले आहेत मी. ओके, तर ते फॉर्म्युले कसे यूज करायचे किंवा ते जी सूत्र आहेत ती कशा पद्धतीने यूज करायची आणि डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सेंटेन्सेसमध्ये कशा पद्धतीनं ते सेंटेन्सेस चेंज करायची हे आपण यामधून शिकणार आहोत किंवा त्याची आपल्याला आता इथे गरज लागणार आहे. त्याचबरोबर पुढं बघा, knowledge of using reported verb as per type of sentences is needed to change the narration. त्याचबरोबर नॉलेज ऑफ यूजिंग रिपोर्टेड व्हर्ब, त्याचबरोबर ते तुम्ही जे कुठल्या प्रकारचे रिपोर्टेड व्हर्ब वापरताय, ओके, तर ते रिपोर्टेड व्हर्ब जे आहे म्हणजे कोण कोणाला उद्देशून बोलले तर त्या पद्धतीचे जे रिपोर्टेड व्हर्ब आहे ते तुम्ही काय करणार आहात तर ॲज पर टाईप ऑफ सेंटेन्स म्हणजे कुठल्या पद्धतीचे सेंटेन्स तुम्ही तयार करताय. मग त्यामध्ये आस्किंग असेल किंवा ऑर्डर असेल, रिक्वेस्ट असेल, तर ज्या पद्धतीचं तुम्ही सेंटेन्स तयार करत असताय त्या पद्धतीचं तुम्हाला काय होत असेल तर तिथं व्हर्ब हे रिपोर्टेड व्हर्ब हे वापरावं लागणार आहे. ओके, आणि अशा पद्धतीनं तुम्ही म्हणजे या सगळ्या गोष्टीचा वापर करून किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही काय करू शकता तर हे प्रॅक्टिकल हे व्यवस्थितरित्या कंप्लीट करू शकताय. तर बघा, या प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा तुम्हाला जे पेज दिलेलं आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड तर या दोन्ही याच्यावरती सुद्धा तुम्हाला 20 सेंटेन्सेस इथं बघा हे माझ्या मॅन्युअलमधले फोटोज आहेत. तर हे इथं असे 9 सेंटेन्सेस बसलेले आहेत पहिल्या पेजवरती आणि सेकंड पेजवरती 20पर्यंत. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्हाला या प्रॅक्टिकल नंबर 5च्या बॅक साईडला जे कोरं पेज दिलेलं आहे रिकामं पेज आहे, ओके, त्या एम्प्टी पेजवरती तुम्ही काय करायचं आहे फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही साईडला तुम्ही काय करायचे तर 20 सेंटेन्सेस व्यवस्थित चांगल्या अक्षरामध्ये नीटनेटक्या अक्षरामध्ये व्यवस्थित आधी ते स्वच्छपणे सोडवून घ्यायचे आहेत विचार करून फॉर्म्युलेज वापरून आणि मग ते मॅन्युअलमध्ये लिहायचे आहेत. ओके, तर इथं आता आपलं हे प्रॅक्टिकल नंबर 5 संपलेलं आहे. जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. ओके, थँक्यू.